आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही त्या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि त्यामध्ये राज्यातील 2.5 लाखपेक्षा जास्ती ज्या नवीन हा लाभ दिला जातो आणि साधारणपणे 70-80 हजारपेक्षा 2.5 लाख नव्या महिलांना हा लाभ दिला जातो. झाले. साधारणपणे 25-30 हजारपेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्याचा लाभ वाटप झालेला आहे आणि आत्तासुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे 60-70 हजार कुटुंबांना म्हणजे मुलींना त्याचा लाभ हा पोहोचवण्यात येणार आहे. आज जी काही अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली त्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण ही योजना यातून 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांना या योजनेअंतर्गत लाभ होणार आहे आणि त्यांच्या खात्यात थेट अंतर्गत 2.5 कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत याच योजनेला त्यांचा विरोध आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगाने आणलेली योजना. आजपर्यंत जर आपण बघितलं तर डीबीटी थेट लाभ देणं या योजना सर्वात जास्ती यशस्वी ठरतात, कारण तिथं मधला कुठला मार्ग नसतो. याच्यामध्ये विभाग आणि थेट लाभार्थी आणि त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ हा डीबीटीच्या माध्यमातून थेट पोचला जातो. आज जर तुम्ही बघितलं तर इतर ज्या योजना आहेत, आज कृषी विभागाअंतर्गत ज्या योजना आहेत किंवा तुमच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबर हप्ता हा खात्यात जमा होणार आहे. अधिकाधिक डीबीटी मार्गच त्या ठिकाणी म्हणजे थेट लाभार्थ्याच्या अखेर महिलांची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झालेले आहे. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले. जर तुम्ही ह्या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत. तर सगळ्यात पहिला जो जिल्हा आहे ना तो म्हणजे आपला यवतमाळ जिल्हा. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हे पैसे जमा झालेले असतील. दुसरा जिल्हा म्हणजे संभाजीनगर, त्यानंतर बुलढाणा जिल्हा आणि जळगाव जिल्हा, त्यानंतर आपला जो लातूर जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात झाली.